नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 23 जुलै 2021 रोजी रेल्वे भरतीचा जो पेपर झाला होता त्याच्या पहिल्या शिफ्टमध्ये सामान्य ज्ञान या घटकावरती विचारण्यात आलेले जे प्रश्न होते ते मराठी माध्यमातून पाहणार आहोत। रेल्वे भरतीचा CBT 1 चा जो पेपर आहे तो एकूण 100 गुणांचा असतो आणि त्यामध्ये सर्वात जास्त वेटेज असलेला विषय कुठला असेल तर तो आहे सामान्य ज्ञान, जो की 40 गुणांसाठी विचारला जातो। सामान्य ज्ञान या घटकावरती एकूण 40 प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, त्या दृष्टीने सामान्य ज्ञान हा जो घटक आहे रेल्वे भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सो जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, जागतिक रक्तदाता दिवस कधी साजरा केला जातो? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पहा 14 जून। 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो। 14 जून हा रक्तगटाचा शोध लावणारे डॉक्टर कार्ल लँडस्टायनर यांचा जन्मदिवस आहे आणि यासाठी 14 जून हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून किंवा जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो। नंतर पहा पुढचा प्रश्न, बंगालमध्ये पहिला ब्रिटिश कारखाना 1651 मध्ये डॅश डॅश नदीच्या काठावर स्थापन झाला। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 हुगळी। बंगालमध्ये पहिला ब्रिटिश कारखाना 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावरती स्थापन झाला। विद्यार्थी मित्रांनो, काही असे कारखाने किंवा फॅक्टरीज आहेत ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात, जसे की 1853 मध्ये कावसजी नानाभाई यांनी मुंबईत स्थापन केलेली पहिली कापड गिरणी, नंतर 1855 मध्ये बंगालमधील रिसरा येथे स्थापन झालेली पहिली तागाची गिरणी, त्याच्यानंतर 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे स्थापन केलेला पोलाद निर्मितीचा कारखाना। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, प्रोजेक्ट एलिफंट हा भारत सरकारने डॅश डॅश मध्ये सुरू केला होता। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 1992। 1992 मध्ये हत्ती व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने प्रोजेक्ट एलिफंट हे सुरू केले होते। 12 ऑगस्ट हा हत्ती दिन म्हणून साजरा केला जातो, हत्ती दिवस म्हणून साजरा केला जातो। वन्यजीवांच्या संवर्धनासाठी काही महत्त्वाचे प्रकल्प सुद्धा राबवले जातात, जसे की प्रोजेक्ट टायगर 1973 मध्ये सुरू करण्यात आला होता, प्रोजेक्ट टायगर। त्यानंतर सुसर पैदास प्रकल्प 1975 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर लाल पांडा प्रकल्प 1996 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे। 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आले, 1975 मध्ये सुसर पैदास प्रकल्प सुरू करण्यात आला आणि 1996 मध्ये लाल पांडा प्रकल्प सुरू करण्यात आला। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, 2020 मध्ये ओझोन थरातील सर्वात मोठे छिद्र कोणत्या खंडात आढळून आले? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पहा अंटार्क्टिका। 2020 मध्ये ओझोन थरातील सर्वात मोठे छिद्र अंटार्क्टिका खंडावरती आढळून आले। ओझोन वायूची संज्ञा काय आहे तर ती आहे O3 किंवा O3। ऑक्सिजनच्या 3 अणूपासून ओझोनचा एक रेणू तयार होतो। पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 15 ते 35 किलोमीटर उंचीवर असलेला स्ट्रेटोस्फियर थरामध्ये या ओझोन वायूचा थर असतो। हा जो ओझोन थर आहे तो पृथ्वीवरती येणारे अतिनील किरण शोषून पृथ्वीचे रक्षण करतो। ओझोन थराचा ऱ्हास होण्यामागे सर्वात मोठा कारण कोणता आहे किंवा सर्वात मोठा घटक कुठला असेल तर तो आहे CFC। CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन। आपण वापरत असलेल्या रेफ्रिजरेटरमधून, आपल्या AC मधून अस्थमा किंवा दम्याचे जे पेशंट आहेत त्यांचा जो इन्हेलर असतो त्या इन्हेलरमधून तसेच चुलीमधून निघणाऱ्या धुरीतून हा जो CFC आहे तो रोज मोठ्या प्रमाणात वातावरणामध्ये सोडला जातो। ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात। पुढचा प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात भारत म्हणजे भारत हा राज्याचा संघ असेल असे नमूद आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 कलम 1। कलम 1 मध्ये म्हटलेले आहे भारत म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल।
ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. सिस्टेमा नॅचुरी नावाचे पुस्तक एका स्वीडिश वनस्पती शास्त्रज्ञ डॅडेश यांनी लिहिलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन 2 कार्ल लिनियस यांनी सिस्टेमा नॅचुरी हे पुस्तक लिहिलेले आहे. कार्ल लिनियस यांना फादर ऑफ टॅक्झॉनॉमी म्हणजेच वर्गीकरणाचे जनक असे म्हटले जाते. तसेच त्यांना आधुनिक वनस्पती शास्त्राचे जनक असे सुद्धा म्हटले जाते. त्यांनी सिस्टेमा नॅचुरी या पुस्तकासोबत आणखीन एक प्रसिद्ध पुस्तक लिहिलेलं आहे. ते आहे जिनेरा प्लॅन्टॅरम. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता प्राणी मोलुस्काचे उदाहरण नाही? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 स्कोलोपेंड्रा हा जो प्राणी आहे तो आर्थ्रोपोडा संघाचा आहे. आर्थ्रोपोडा. ठीक आहे. ऑक्टोपस आणि गोगलगाय हे जे प्राणी आहेत ते मोलुस्का संघाचे उदाहरण आहेत. ॲरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते. त्यांच्या पद्धतीला किंवा त्यांनी जी पद्धत वापरली होती त्याला कृत्रिम पद्धत म्हणतात. तर प्राण्यांचे जे वर्गीकरण आहे ते 2 गटांत केले जाते. एक असमपृष्ठरज्जू प्राणी आणि दुसरा समपृष्ठरज्जू प्राणी. ठीक आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. मार्क वूड, जॉनी बेअरस्टो आणि स्टुअर्ट ब्रॉड हे क्रिकेटपटू खालीलपैकी कोणत्या देशाचे आहेत? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन 4 इंग्लंड. मार्क वूड, जॉनी बेअरस्टो आणि स्टुअर्ट ब्रॉड हे इंग्लंड या देशाचे क्रिकेटपटू आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतीय अणुचाचणी स्थळ पोखरण हे राजस्थानातील डॅश डॅश जिल्ह्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन 3 जैसलमेर. भारतीय अणुचाचणीसाठी असलेला जो स्थळ आहे पोखरण तो राजस्थानातील जैसलमेर या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. डायडॅश ही ॲल्युमिनियम पॅरॉक्साईडचा जाड थर तयार करण्याची प्रक्रिया आहे. ठीक आहे. ॲल्युमिनियम पॅरॉक्साईडचा जाड थर तयार करण्याची प्रक्रिया कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 ॲनोडायझेशन. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी इंडिगो आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ठीक आहे. प्रश्न समजला. इंडिगो आयोगाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे पहा WS सेटनकर. WS सेटनकर हे इंडिगो आयोगाचे अध्यक्ष होते. हा आयोग कशा संबंधित होता? नीळ उत्पादन संबंधित विचार करण्यासाठी हा इंडिगो आयोग स्थापन करण्यात आलेला होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. 1818 मध्ये भारतातील पहिली कापड गिरणी फोर्ट ग्लोस्टर डॅडॅश जवळ स्थापन झाली. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 कलकत्ता. पहिली कापड गिरणी ही कलकत्त्याजवळ असलेल्या फोर्ट ग्लोस्टर या ठिकाणी स्थापन झाली होती. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. खालीलपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पहा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 लक्षद्वीप. लक्षद्वीप हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. आणि सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर ते आहे जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर हा सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हैदराबाद हे हायटेक सिटी म्हणून ओळखले जाते. हायटेकचे पूर्ण रूप काय आहे? तर हायटेकचे पूर्ण रूप याचं उत्तर आहे ऑप्शन 4 हैदराबाद इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी. ठीक आहे. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न पहा. डॅश डॅश रोजी जागतिक क्षयरोग म्हणजेच TB दिन दरवर्षी साजरा केला जातो? ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन 4 24 मार्च. दरवर्षी 24 मार्च हा जो दिवस आहे तो जागतिक क्षयरोग दिन किंवा जागतिक TB दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या बॅक्टेरियामुळे TB हा रोग होतो? तर ते आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या बॅक्टेरियामुळे TB हा रोग होतो. ठीक आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न.
भारतातील राष्ट्रीय पक्षी मोराचे वैज्ञानिक नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर पहा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 पावोक्रिस्टेटस. पावोक्रिस्टेटस हे मोराचे वैज्ञानिक किंवा शास्त्रीय नाव आहे. नेलुम्बो नोसिफेरा गर्टन हे कशाचे शास्त्रीय नाव आहे किंवा वैज्ञानिक नाव आहे? तर हे आपल्या भारताचे राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाचे नाव आहे. कमळाचे शास्त्रीय नाव आहे. नंतर दुसरा ऑप्शन असलेला प्रोसोपिस सिनेरिया हे कोणत्या घटकाचं शास्त्रीय नाव आहे? तर ते आहे खेजडी वृक्ष. खेजडी. स्ट्रिजिफॉर्मेस हे कशाचं वैज्ञानिक नाव आहे? तर ते आहे घुबड. स्ट्रिजिफॉर्मेस हे घुबडाचं वैज्ञानिक किंवा शास्त्रीय नाव आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. मिळालेल्या माहितीनुसार मार्च 2021 पर्यंत डॅश हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 भगतसिंग कोश्यारी. 2021 पर्यंत भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर सध्याच्या घडीला महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन आहेत. ठीक आहे, CP राधाकृष्णन. कालराज मिश्रा हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत? तर कालराज मिश्रा हे राजस्थानचे राज्यपाल आहेत. नंतर बंडारू दत्तात्रय हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत? तर ते आहेत हरियाणाचे. ठीक आहे, हरियाणाचे राज्यपाल आहेत. आणि आरिफ मोहम्मद खान हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत? तर ते आहेत केरळ राज्याचे राज्यपाल आहेत. ठीक आहे. नंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयने 1929 मध्ये भारतासाठी औपनिवेशक स्वराज्य म्हणजे डॉमिनियन स्टेट च्या अस्पष्ट प्रस्तावाची घोषणा केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 लॉर्ड आयर्विन. ठीक आहे. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात राजस्थानातील डॅश मध्ये जगातील सर्वात मोठा उंटमेळा म्हणजेच उंटांची जत्रा भरवली जाते. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन 2 पुष्कर. ऑक्टोबरच्या महिन्यात राजस्थानातील पुष्कर मध्ये जगातील सर्वात मोठा उंटमेळा किंवा उंटाची जत्रा भरवली जाते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतात सर्वात मोठी प्राण्यांची जत्रा किंवा प्राण्यांचा मेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर ते आहे सहारनपूर. सहारनपूर प्राण्यांची सर्वात मोठी जत्रा भरवली जाते. हे सहारनपूर कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे बिहार. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा. गोल्डन चतुर्भुज सुपर हायवेचा सर्वात लांब भाग डॅश आहे. गोल्डन चतुर्भुज सुपर हायवेचा सर्वात लांब भाग, याचं उत्तर आहे ऑप्शन 1 कलकत्ता चेन्नई विभाग. कलकत्ता चेन्नई विभाग गोल्डन चतुर्भुज सुपर हायवेचा सर्वात लांब भाग आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. 1995 मध्ये भारताच्या जमिनीच्या हवाई क्षेत्रात नागरी विमान वाहतूक पायाभूत सुविधा निर्माण करणे, आधुनिकीकरण करणे, देखरेख करणे आणि व्यवस्थापित करणे या जबाबदारीसाठी डॅश याची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 भारतीय विमानचालन प्राधिकरण. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न पहा. खालील पर्यायांमधून मुघल सम्राटांची कालगणना योग्य क्रमाने दर्शविणारा पर्याय निवडा. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन 4 अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब. अकबरचा शासनकाल जर पाहिला तर तो होता 1556 ते 1605 पर्यंत. त्यानंतर जहांगीरचा शासनकाल जर पाहिला तर ते होता 1605 पासून ते 1627 पर्यंत. शहाजहानचा शासनकाल 1627 पासून ते 1658 पर्यंत होता आणि औरंगजेबाचा कार्यकाळ हा 1658 पासून ते 1707 पर्यंत होता. खालील राजकीय पक्ष आणि त्यांची स्थापना वर्षे जुळवा. या ठिकाणी आपल्याला राजकीय पक्ष व त्यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर या ठिकाणी पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली होती. त्यानंतर भारतीय जनता पक्ष
भारतीय जनता पक्षाची स्थापना 1980 मध्ये झाली होती. त्यानंतर आहे बहुजन समाज पक्ष. बहुजन समाज पक्षाची स्थापना 1984 मध्ये झाली होती. आणि शेवटी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया याची स्थापना 1885 मध्ये झाली होती. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर असेल 3, 1, 4 आणि 2 असा क्रम असलेला आपला उत्तर असणार आहे. तर आपलं उत्तर आहे या ठिकाणी ऑप्शन 4, 3, 1, 4, 2. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. आपले पोट खालीलपैकी कोणते ऍसिड म्हणजेच आम्ल तयार करते जे पचन क्रियेस मदत करते? ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर पहा. आपले पोट हे हायड्रोक्लोरिक आम्ल किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार करते जो की पचन क्रियेस मदत करतो. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. महानंदा नदी डॅश नदीची उपनदी आहे. तर महानंदा ही, याचं उत्तर आहे ऑप्शन 4, महानंदा ही गंगा नदीची उपनदी आहे. गंगा ही एक सीमापार नदी आहे जी की भारत आणि बांगलादेशमधून वाहते. याची एकूण लांबी जर पाहिली तर गंगा नदीची एकूण लांबी आहे 2525 किलोमीटर. ठीक आहे. गंगा नदीला बांगलादेशमध्ये पद्मा या नावाने ओळखले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. मायक्रोसॉफ्ट 2016 मध्ये जेव्हा आपण कीबोर्ड शॉर्टकट Ctrl+E दाबतो तेव्हा काय होते? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4, एक पॉपअप ओपन होते जो की नवीन फाईल उघडण्यास सूचित करतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क हे डॅश डॅशच्या अंतिम शेष उरलेल्या रेन फॉरेस्टचे सुंदर उदाहरण आहे. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर पहा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1, केरळ. पुढचा प्रश्न आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना डॅश मध्ये झाली. तर या प्रश्नाचं उत्तर पहा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, 1935. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद UNSCचा स्थायी सदस्य नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, जपान. जपान हा UNSCचा स्थायी सदस्य नाही. या UNSC मध्ये एकूण 15 सदस्य आहेत ज्यामध्ये 5 स्थायी सदस्य आहेत आणि 10 अस्थायी आहेत. ठीक आहे. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. जानेवारी 2021 मध्ये जोसेफ आर बायडन ज्युनियर यांनी अमेरिकेचे डॅश राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4, 46. जानेवारी 2021 मध्ये जोसेफ आर बायडन ज्युनियर यांनी अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ठीक आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. पुलकेशी प्रथम व पुलकेशी द्वितीय हे डॅश डॅश शासकाशी संबंधित होते. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पहा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, चालुक्य वंश. पुलकेशी प्रथम व पुलकेशी द्वितीय हे चालुक्य वंश शासकाशी संबंधित होते. या ठिकाणी पहा. राजाराज प्रथम हा चोल वंशाशी संबंधित होता. नंतर कनिष्क हा कुषाण वंशाशी संबंधित होता. नंतर बिंबिसार हा मगध वंशाशी संबंधित होता. ठीक आहे. केदारनाथ मंदिर उत्तराखंडच्या डॅश जिल्ह्यात आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, केदारनाथ मंदिर हा उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते विधान BIS बाबत चुकीचे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4, BIS ची स्थापना 2010 साली झाली. हे विधान चुकीचं आहे कारण BIS ची स्थापना ही 1986 मध्ये झाली होती. BIS म्हणजे काय किंवा BIS चा फुल फॉर्म काय आहे?
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजेच भारतीय मानक ब्युरो. BIS ची 5 प्रादेशिक कार्यालये आहेत. याचे मुख्यालय कुठे आहे तर ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी. म्हणून हे 3 जे ऑप्शन्स आहेत ते बरोबर आहेत. आणि हा जो चौथा आहे तो ऑप्शन चुकीचा आहे, कारण BIS ची स्थापना ही 1986 मध्ये झाली होती, 1910 मध्ये नाही. नेक्स्ट क्वेश्चन पहा. धूमळ. धूमल हा डॅश डॅश प्रदेशात प्रचलित असलेला नृत्य प्रकार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 काश्मीर. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. शिलाँग हे शहर कोणत्या टेकडीवर वसलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 खासी. शिलाँग हे शहर खासी या टेकडीवर वसलेले आहे. शिलाँग हे कोणत्या राज्याची राजधानी आहे तर ती आहे मेघालय. खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा किंवा इंटरफेसचा शोध डग्लस एंगलबार्टने लावला होता. विद्यार्थी मित्रांनो डग्लस एंगलबार्टने माऊस याचा शोध लावला होता. संगणक माऊस. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 संगणक माऊस. ठीक आहे. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणाला 2020 साली साहित्याचा नोबेल पारितोषिक देण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 लुईस ग्लुक. लुईस ग्लुक याला 2020 सालीचा साहित्याचा नोबेल पारितोषिक देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश वयोगटातील लोक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना PMSBY साठी पात्र आहेत. 18 ते 70 वय वर्ष असलेले व्यक्ती प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी पात्र असतात. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आहे ऑप्शन 4 18 ते 70. ठीक आहे. 18 ते 70 वयोगटातील लोक किंवा व्यक्ती प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी पात्र असतात. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना कोणत्या वर्षीपासून सुरू झाली तर ती 2015 या सालापासून सुरू झालेली आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 23 जुलै 2021 रोजी रेल्वे भरतीची जी परीक्षा झाली होती त्यामध्ये पहिल्या शिफ्टमध्ये सामान्य ज्ञान या घटकावरती जे प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न तसेच त्याचं विश्लेषण आपण या ठिकाणी मराठी माध्यमातून पाहिलेलं आहे. आय होप तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, कोणकोणत्या घटकावरती विचारले जातात याची थोडीफार आयडिया आली असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या शिफ्टमध्ये सामान्य ज्ञान या घटकावरती विचारण्यात आलेले प्रश्न मराठी माध्यमातून पाहणार आहोत. म्हणून दुसरा व्हिडिओसुद्धा रेल्वे भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या सर्व मित्रांसोबत तसेच आपल्या सर्व स्टडी ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.